नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज थोडासा विषय वेगळा आहे आणि आता कॉकरोच जनता पार्टी हा विषय हा ट्रेंडिंगला आहे. कॉकरोच जनता पार्टी ही कुठली आहे, कोणी चालू केली, याबद्दल आपण विषय बघणार आहे आणि कॉकरोच जनता पार्टी चालू करण्यामागचा उद्देश काय हे पण आपण जाणून घेणार आहे. आणि त्यांनी आता सध्या जाहीरनामा सुद्धा आणलेला आहे. तर बघा, 15 मेला सूर्यकांत सरन्यायाधीश आपले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी आपल्या म्हणजे भारताच्या तरुण मुलांना त्यांनी थोडंसं शब्दांची जी बोलण्याची हे असते ती तिकडून चुकली. तर त्यानुसार आत्ता जे जेनझी जनरेशन असं म्हणतात की मुलं काय करू शकतात, तर मुलं काय करू शकतात हे आता कॉकरोच जनता पार्टीने करून दाखवलेलं आहे. तर कॉकरोच जनता पार्टी ही काय आहे, याचा उद्देश काय आहे, याचा मॅनिफेस्टो काय आहे, जाहीरनामा काय आहे आणि ही कोणी काढली. आता ही बघा, कॉकरोच जनता पार्टी याचं म्हणजे ओनर म्हणजे ज्यांनी चालू केली ते अभिजित दिपके हा नाव आहे, हा तरुण आहे, औरंगाबादचा असं म्हटलं जातं याला, संभाजीनगर सॉरी. हा विद्यार्थी आहे पब्लिक रिलेशनमध्ये, US ला स्टडी करतोय मास्टर्सचा, आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. त्यानंतर त्यांनी तरुणांना याच्याला इन्व्हाइट केलेलं आहे. एका दिवसामध्ये याची लाखोमध्ये फॉलोअर्स गेले. आजची करंटची कंडिशन आहे त्याची 7 मिलियन फॉलोअर झाले. आता याच्यात सदस्य कसं व्हायचं आणि सदस्य कोण होणार. सदस्यमध्ये त्यांनी एकदम साधं आणि सिंपल असं हे ठेवलेले, जो बेरोजगार आहे, जो व्यक्ती बेरोजगार आहे, जो व्यक्ती आळशी आहे, जो व्यक्ती कायम इंटरनेटवर ऑनलाईन राहतो आणि जो व्यक्ती कंटिन्युअसली राग व्यक्त करू शकतो. म्हणजे काय, म्हणजे आपल्या लोकांबद्दल जी लोकांची प्रगती होत नाही. आता सध्याची करंटची कंडिशन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर म्हणजे काय व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला सांगण्याची गरज नाही. देशामध्ये कुठल्या गोष्टी करतायत आणि कुठल्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. तर या त्यांनी टर्म्स अँड कंडिशन ठेवले. त्यानंतर आता त्यांनी जाहीरनाम्यामध्ये बघा, 16 मेला त्यांनी लगेच म्हणजे ही कॉकरोच जनता पार्टीची त्यांनी स्थापना केली. आता जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय आता सध्या, तो कुठल्याही व्यक्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेत जागा मिळणार नाही. दुसरी गोष्ट, कोणत्याही व्यक्तीला सरन्यायाधीशाला राज्यसभेत जागा मिळणार नाही, म्हणजे तो कुठलंही पद हस्तांतरण करणार नाही किंवा स्वतः तो व्यक्ती कुठल्याही पदावर राहणार नाही. दुसरी गोष्ट, वृद्ध व्यक्ती, कधी कधी आपलं काय होतं, इलेक्शन कमिशनर आहे ना, आपले काही व्यक्तींचे नाव, मेलेल्या व्यक्तींचे नाव सुद्धा काही लोक आतापर्यंत मतदान करत होते, म्हणजे काही 10 वर्ष झाली ते लोक सुद्धा आता मतदानच करते. काय माहिती आपलं म्हणजे इलेक्शन कमिशन काय करतं. तर मेलेले व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती यांची काटेकोर पद्धतीने तपासणी होईल. नाही झाली तर त्याला निवडणूक आयोगाला अटक होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर महिलांना 30% वरून 50% पर्यंत आरक्षण राज्यसभेत, लोकसभेत भेटणार आहे. विदाऊट खासदार वाढवणं, म्हणजे आता जे बिल आणलं होतं ना, जे बिल पडले ना, ते फक्त खासदारांची संख्या त्यांना वाढवायची होती, म्हणून त्यांनी आता खासदारांची संख्या वाढणार नाही, तरी पण महिलांना 50% आरक्षण लोकसभेत भेटणार आहे. म्हणजे आपल्या MP मेंबर ऑफ पार्लमेंट ह्या वाढणार आहेत. चौथी गोष्ट असे, मोठ्या कंपनीचे न्यूज चॅनल जे आहे त्यांचे लायसन्स बंद करण्यात येणार. म्हणजे आता बघा, आपल्या साध्या लोकांचे पहिले ABP माझा होतं, दूरदर्शन होतं, दूरदर्शन आता दिसतच नाही. ABP माझा पण आता खूप कमी चालतं. NDTV झालं, हे भरपूर अशा कंपन्या आहेत, ह्या मोठ्या लोकांचे आहे, म्हणजे मोठे जे श्रीमंत करोडपती लोक आहेत यांचे. म्हणजे ह्या लोकांना आपण हँडल करू शकतो. म्हणजे हे जे चॅनल्स आहेत, या चॅनल्सवर ज्या खऱ्या गोष्टी आहेत समाजापासून लपवल्या जातात, म्हणजे त्या गोष्टींवर ते बंधन करणार आहे. अशा पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी ही या गोष्टींवर काम करणार आहे, जर निवडून आली तर. म्हणजे येत्या पुढच्या पंचवार्षिकला लोकसभेचं जेव्हा इलेक्शन राहील त्यावेळेस ते इलेक्शनला तयारीत आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघत होता तरुण काय करतो, तरुणांना आपण काय पण लोकांना अफवा द्यायच्या, लोकांना पैसे द्यायचे आणि लोक आपलं ऐकून घ्यायचे. पण आता तसं होणार नाही. ही जनची जनरेशन आहे, असं म्हणतात जनचे जनरेशन, म्हणजे आपल्याला असं वाटायचं की मुलं काहीच नाही करू शकत, पण मुलं काय करू शकतात,
त्यांनी एका दिवसात करून दाखवलं. त्यांनी एका दिवसात पार्टी पण स्थापन करून दाखवली, अख्खं 7 मिलियन फॉलोअर केले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.